केला। लातूरकरांनो, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे। मी आज या जाहीर सभेच्या निमित्ताने सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जीएसटीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे। जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं, शेवटी कामं तर झाली पाहिजे, प्रश्न तर सुटले पाहिजे, रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली गेली पाहिजे, प्रदूषण होता कामा नये, पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे। ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता ह्या माझ्या 71 लोकांना आम्ही 61 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। वेगवेगळ्या प्रभागामध्ये तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील। आताच मला येताना संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा, आम्ही काही ग्रॅज्युएट तरुणींना पण उमेदवारी दिलेली आहे। एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना, लंडन मधनं बॅरिस्टर होऊन आलेली, बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती तुमची माझी लेक बॅरिस्टर होऊन आली, तिला आपण उमेदवारी दिलेली आहे। शेवटी ह्यांच्यामध्ये व्हिजन आहे, त्यांना दृष्टी आहे, समाजाकरता आपण काय केलं पाहिजे, जगात काय चाललंय, इतर देशात काय चाललंय, इतर शहरात काय चाललंय। मी तुमच्या पुढे बोलत असताना महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातली लोक आहेत, बीड जिल्ह्यातली आहेत, माझ्या अहिल्यानगरची आहेत, सोलापूरचे आहेत, अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं आलेली आहेत, तिथं राहतात। आज तिथं येऊन बघा, 25 वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती। त्या महानगरपालिकेचा मी चेहरा मोहरा बदलून दाखवला, रस्ते रुंद केले, सुविधा दिल्या, अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणू नका, पाणी म्हणू नका, उद्यानं म्हणू नका, क्रीडांगण म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आमच्यामध्ये आहे, आम्ही करून दाखवलेलं आहे। मला असं वाटतं की तो भाग पुढे जाऊन चालणार नाही। आपला मराठवाड्यातला लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हे देखील महानगरपालिका पुढे आल्या पाहिजे। त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही। मला माहिती आहे, अलीकडेच काहीतरी एक घटना घडली, माझ्या वाचनात आली, लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले। परंतु मी आपल्याला सांगतो, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं। एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले तो 2004ला, तरी देखील नेते आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ। हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला। तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांचं काम मला माहिती आहे। देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळे कुणी असं पुसून टाकू शकत नाही। अरे, आपली मराठी संस्कृती आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे, वसंतदादांचा वारसा मिळाला आहे, पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे। आदराने बोला ना, बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात? इथं यायचं, त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही। आपण सर्वांचा आदर करतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो, त्यांचा काळ होता तो काळ आपण बघितला, आता वेगळा काळ आहे। आता प्रत्येकाचा काळ असतो। तुम्ही बघितलं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता, छत्रपती संभाजी महाराजांचा पण काळ होता, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील। यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं, सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं, जाती जातीमध्ये